नाना पटोलेंनी शिंदे आणि अजितदादांना होळीची खास ऑफर दिली आहे। आमच्याकडे या आलटून पालटून मुख्यमंत्री करू अशी ऑफर पटोले यांनी दिली। तर ज्याला भगवा रंग आवडेल त्यांनी सोबत यावं असं उपमुख्यमंत्री शिंदेंनी म्हटलेलं आहे। आमच्याकडे बोलणार, आम्ही राष्ट्रीय पक्ष आमच्याकडेच त्यांना बोलवणार आम्ही, आणि आम्ही त्यांच्या सपोर्टला राहू। आम्ही वेळेला तर त्यांना ते मुख्यमंत्र्याची सध्या होड लागलेली आहे दोघांमध्ये, तर एकाला काही दिवस दोघांनाही मुख्यमंत्री बनवून टाकू। कारण भाजपच्या सपोर्टमध्ये ते मुख्यमंत्री होऊ शकत नाही, त्यामुळे आम्ही त्यांना दोघांनाही मुख्यमंत्री आलटून पालटून कसं बनवायचं ते बनवायचा निर्णय आम्ही घेऊ। आता भगवा रंग ज्याला परवडेल, भगवा रंग ज्याला आवडेल त्याने सोबत यावा। आणि या भगवा रंग हा हिंदुत्वाचा रंग आहे, भगवा रंग हा वैश्विक आहे, भगवा रंग हा सनातन हिंदू धर्माचा आहे, हा वैश्विक रंग आहे। आणि त्यामुळे हा भगवा रंग कोणाचा द्वेष करणारा, सुवास करणारा नाही, तर सगळ्यांना सोबत घेऊन जाणार आहे। नाना पटोलेंना माझी होळीच्या दिवशी एक चांगला सल्ला आहे, जनतेचा पुन्हा विश्वास मिळवा आणि पुन्हा चांगला परफॉर्मन्स जनतेमध्ये दाखवा, हे त्यांच्याकरता योग्य आहे। अशा ऑफर वगैरे महायुतीचे कोणी नेते ऐकत नाही। आमच्या देशाचा आणि महाराष्ट्राचा डबल इंजिन सरकारचा संकल्प आहे 14 कोटी जनतेच्या विकासाचा, त्यामुळे आम्ही विकासाला पुढे नेण्याकरता काम करतो आहे, अशा ऑफर करता काम करत नाही आहे। सरकारला चांगल्या सूचना देऊन सरकारला विकासाकडे न्यावं, तुम्ही सुद्धा विकासाकरता मदत करावी। होळीच्या दिवशी आज सर्व मतभेद दूर सारून आपण एकत्र महाराष्ट्र पुढे नेऊया। खरं तर मोठं हास्यास्पद आहे, कारण काँग्रेसच आता स्थिर आहे का नाही आहे समजत नाही। 20 आमदार काँग्रेसचे असेल आणि त्यामध्ये एक तर आताच गेले शिंदे गटामध्ये, त्याच्यानं त्यांनी केलेला प्रयत्न अतिशय चांगला आहे, त्यांनी ऑफरही चांगली दिलेली आहे, परंतु काँग्रेस कुठं आहे ते शोधलं पाहिजे। आणि जेपर्यंत केंद्रात आणि BJPचं सरकार आहे तेपर्यंत खाली कोणी हलणार नाही, कारण तिथले जे ईडीचे फटके आहे त्याची सगळ्यांना भीती आहे। तो चाबूक आहे ना, केंद्राच्या माध्यमातून ईडीचा चाबूक सगळ्याच्याच अंगावर पडणार, त्याच्यानं हे धाडस कोणी करणार नाही।